तर नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र एज्युकेशन झोनमध्ये आपलं स्वागत आहे. TCS एक्सप्लेनेशन सिरीजमधील आजचं क्वेश्चन पेपर आहे पनवेल महानगरपालिका क्लर्कचं 8 डिसेंबर 2023ला क्वेश्चन पेपर झालेलं होतं मित्रांनो. हे एक्झाम 8 डिसेंबर 23ला झालेली होती आणि शिफ्ट कोणती होती तुमची? सेकंड शिफ्ट. ओके, सेकंड शिफ्ट होती मित्रांनो. या ठिकाणी आपण इंग्लिश ग्रामर कव्हर करणार आहोत. ओके, इंग्लिश ग्रामरचे एक्सप्लेनेशन बघणार आहोत. बघा, BMC क्लर्क तसेच TCS पॅटर्नच्या सर्व एक्झामसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण हे एक्सप्लेनेशन ठरणार आहे मित्रांनो. शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक करा. तर बघा, पहिला क्वेश्चन, अंडरलाईन पार्टमध्ये एरर शोधायचे आहे आणि एरर नसेल तर नो इम्प्रूव्हमेंट हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. बघा, द वाईल्ड बोर इज अँकेस्टर ऑफ मोस्ट डोमेस्टिकली स्वाईन. ओके, बघा, ओव्हरऑल जर मिनिंग काढायचा प्रयत्न केला तर काय होईल? द वाईल्ड बोर म्हणजे जे जंगली डुक्कर असतात ते काय आहेत? अँकेस्टर आहेत. कुणाचे? जे मोस्ट डोमेस्टिकली स्वाईन आहेत, म्हणजे जे पाळीव डुक्कर आहेत त्यांचे अँकेस्टर आहेत, असं म्हणजे त्यांचे पूर्वज आहेत असं इथं म्हणायचं आहे. बघा मित्रांनो, या ठिकाणी काय आहे? पाळीव डुक्कर आहेत. ओके, डुक्कर. बघा मित्रांनो, हा डुक्कर काय आहे? एक नाम आहे आणि नामाची विशेषता सांगणारा वर्ड काय आलेला आहे? पाळीव आलेला आहे मित्रांनो. म्हणजे पाळीव हा काय आहे? विशेषण आहे. ओके, त्याचप्रकारे या ठिकाणी पण बघा, स्वाईन हा एक डुक्कर म्हणजे या ठिकाणी नाऊन आहे मित्रांनो, नाऊन आहे. आणि या ठिकाणी नाऊनची विशेषता सांगणारा वर्ड काय असायला पाहिजे? ॲडजेक्टिव्ह असायला पाहिजे ना. ओके, ॲडजेक्टिव्ह असायला पाहिजे. पण या ठिकाणी बघा, ly लागलेला आहे, हा ॲडवर्ब आलेला आहे मित्रांनो. या ठिकाणी कशाची गरज होती? आपल्याला ॲडजेक्टिव्हची गरज होती. तर बघा, डोमेस्टिकेशन हा ॲडजेक्टिव्ह होणार नाही, नाऊन होणार. ओके, हा पण ॲडजेक्टिव्ह होणार नाही, तर काय होणार मित्रांनो? डोमेस्टिक स्वाईन होणार. ओके, पहिला ऑप्शन तुमच्या या ठिकाणी करेक्ट असणार. ओके, डोमेस्टिक या ठिकाणी काय आहे मित्रांनो? ॲडजेक्टिव्ह आहे. ओके, डोमेस्टिक ॲनिमल म्हणतो आपण, डोमेस्टिक व्हायलन्स म्हणतो मित्रांनो. या ठिकाणी डोमेस्टिक हा काय आहे? ॲडजेक्टिव्ह आहे, त्यामुळे पहिला ऑप्शन करेक्ट असेल. नेक्स्ट बघा, या ठिकाणी सेम मिनिंग असलेलं वर्ड शोधायचं आहे नॅरेटचं. नॅरेट म्हणजे काय होतं मित्रांनो? वर्णन करणे होतं. ओके, वर्णन करणे. तर बघा, कोणतं ऑप्शन या ठिकाणी येऊ शकतं? कॅरिकेचर म्हणजे काय होतं मित्रांनो? व्यंगचित्र होतं, व्यंगचित्रे. ओके, त्यानंतर बघा, रिलीज म्हणजे काय होतं मित्रांनो? मुक्त करणे होतं. ओके, मुक्त करणे. त्यानंतर जर बघितलं रेझोनेट. ओके, रेझोनन्स म्हणा याला. रेझोनन्स म्हणजे काय होतं मित्रांनो? प्रतिध्वनी म्हणा किंवा प्रतिसाद तयार करणे असं पण होऊ शकतं. ओके, प्रतिध्वनी. ओके, तर बघा मित्रांनो, या क्रोनिकलचे मिनिंग काय होणार मित्रांनो? एक क्रम, इतिहासाचा क्रम लिहिणे किंवा वर्णन करणे असंच या ठिकाणी होईल मित्रांनो. पहिलं ऑप्शन तुमचं करेक्ट असेल. ओके, बघा मित्रांनो, प्रतिध्वनी येईल का? वर्णन करण्याची सेम मिनिंग प्रतिध्वनी येईल का मित्रांनो? नाही येणार. त्यानंतर मुक्त करणे पण येऊ शकत नाही आणि त्यानंतर व्यंगचित्र पण येऊ शकत नाही. एकच आहे मित्रांनो, इतिहासाचे वर्णन करून त्यांचा घटनाक्रम लिहिला जातो, क्रोनिकल. त्याला काय म्हणतो मित्रांनो? क्रोनिकल म्हणतो. पहिलं ऑप्शन तुमचं करेक्ट असेल. ओके, नेक्स्ट बघा, सेम मिनिंग असलेलं वर्ड इथं पण शोधायचा. वर्ड आहे तुमच्याकडे ऑब्डसी. ओके, ऑब्डसी म्हणजे काय होतं मित्रांनो? एक प्रकारे हट्टीपणा म्हणा. ओके, हट्टीपणा किंवा एखाद्या गोष्टीवर ठाम राहणे होतं. ओके, ठाम राहणे. ओके, बघा, याचे सेम मिनिंग काय असू शकतं? ॲडिक्वेट म्हणजे काय होतं मित्रांनो? पर्याप्त होतं. ओके, ॲडिक्वेट म्हणजे पर्याप्त होईल का मित्रांनो? पर्याप्त पण होणार नाही. त्यानंतर स्लॅविश म्हणजे काय होतं? गुलामगिरी होतं. ओके, गुलामगिरी पण होणार नाही मित्रांनो. आणि प्लिएबल म्हणजे काय होतं? लवचिक होतं. ओके, लवचिक. तर काय होईल मित्रांनो? बघा, इंट्रान्जियन्स म्हणजे काय होतं मित्रांनो? एक प्रकारे कायम राहणे किंवा ठाम राहणे, हाच या ठिकाणी मिनिंग निघतं मित्रांनो, कायम राहणे. ओके, कायम राहणे. तर बघा, काय असू शकते मित्रांनो? ऑब्डसीची मिनिंग काय असू शकते? हट्टीपणा. ऑब्डसी म्हणजे हट्टीपणा किंवा एखाद्या गोष्टीवर ठाम राहणे होते. तर इंट्रान्जियन्स म्हणजे न बदलणारे, म्हणजेच एखाद्या गोष्टीवर कायम राहणे होते मित्रांनो. दुसरं ऑप्शन तुमचं करेक्ट असेल. नेक्स्ट बघा, अंडरलाईन पार्टमध्ये तुम्हाला एरर शोधायचे म्हणजे इम्प्रूव्हमेंट करायचे आहे आणि इम्प्रूव्हमेंट नसेल तर त्या ठिकाणी नो इम्प्रूव्हमेंट हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. बघा, देअर यूज टू बी अन ओल्ड वेटर हु केप्ट अ कॉर्नर टेबल रिझर्व्ड फॉर अस. ओके, ओव्हरऑल जर मिनिंग बघितली तर काय होईल? देअर यूज टू बी अन ओल्ड वेटर म्हणजे एक ओल्ड वेटर असायचा जो ठेवायचा, काय ठेवायचा? आपल्यासाठी एक टेबल रिझर्व ठेवायचा. ओके, असं या ठिकाणी ओव्हरऑल मिनिंग निघते मित्रांनो. बघा, या ठिकाणी कॉर्नरचा टेबल आहे मित्रांनो, कॉर्नरचा टेबल आहे. तर या ठिकाणी ईडी लागला आहे मित्रांनो. याला ईडी नको होतं, फक्त टेबल पाहिजे होतं, एक नाऊन पाहिजे होतं साधा. ओके, एक काय पाहिजे होतं? नाऊन पाहिजे होतं. आणि नाऊनची विशेषता सांगणारा वर्ड काय आलेला आहे? या ठिकाणी कॉर्नर आलेला आहे. ओके, म्हणजेच काय झालेलं आहे? विशेषण आलेलं आहे, ॲडजेक्टिव्ह आलेला आहे. ओके, कॉर्नर हा काय आहे मित्रांनो? या ठिकाणी ॲडजेक्टिव्ह आहे. ओके, तर आपल्याला हा ॲडजेक्टिव्ह असल्यामुळे या ठिकाणी आपल्याला काय टेबल नको होतं, या ठिकाणी साधं टेबल पाहिजे होतं. ओके, बघा, कॉर्नर टेबल. ओके, इथपर्यंत तुम्ही बरोबर आले आहात. आता बघा, या ठिकाणी रिझर्विंग घ्यायचं का रिझर्व्ड घ्यायचं हे तुम्ही एकदा लक्षात घ्या मित्रांनो. बघा मित्रांनो, एक कन्सेप्ट समजून घ्या पास्ट पार्टिसिपलची. ओके, पास्ट पार्टिसिपलला ॲज अ आपण ॲडजेक्टिव्ह पण यूज करू शकतो मित्रांनो. बघा, जर उदाहरण घेतलं या ठिकाणी तर फोल्डेड चेअर. ओके, फोल्डेड
चेअर. ओके. त्यानंतर जर मी म्हटलं की ब्रोकन चेअर. ओके, ब्रोकन चेअर चेअर. त्यानंतर मी म्हणू शकतो कुक्ड फूड. ओके, कुक्ड फूड फूड. ओके. बघा मित्रांनो, या ठिकाणी फोल्डेड चेअर म्हणजे मोडणारी चेअर होते मित्रांनो. ओके, फोल्डेड चेअर म्हणजे मोडणारी चेअर. ओके. त्यानंतर ब्रोकन चेअर म्हणजे तुटलेली चेअर होतं. त्यानंतर कुक्ड फूड. ओके, कुक्ड फूड म्हणजे काय होतं, शिजलेले अन्न होतं मित्रांनो. म्हणजेच या चेअर आणि या फूडसाठी एक आपण विशेषण घेतलं मित्रांनो, फोल्डेड. या ठिकाणी ब्रोकन घेतलं आणि या ठिकाणी कुक्ड घेतलं. ओके, यांना पण ईडी लागला आहे मित्रांनो, म्हणजे विशेषणला पण काय होऊ शकतं, ईडी लागू शकतं. ओके, म्हणजेच या ठिकाणी जे घेतलेले आहेत मित्रांनो ते काय आहेत, पास्ट पार्टिसिपल आहेत आणि ॲज अ ॲडजेक्टिव्ह आपण पास्ट पार्टिसिपलचा यूज करू शकतो मित्रांनो. सेम तसंच आहे, या ठिकाणी दोन ॲडजेक्टिव्ह आलेले आहेत, त्यामुळे एका ॲडजेक्टिव्हला या नाऊनच्या अगोदर घेतलेला आहे अधिविशेषणसारखं आणि एका ॲडजेक्टिव्हला नाऊनच्या नंतर घेतलं आहे विधेयविशेषणसारखं. ओके, म्हणजेच या नाऊनच्या नंतर हे जे ॲडजेक्टिव्ह आलेले आहेत मित्रांनो, यांना आपण या नाऊनच्या नंतर पण यूज करू शकतो. ओके, त्याचप्रमाणे या ठिकाणी पण झालेलं आहे मित्रांनो, नाऊन आलेला आहे टेबल आणि या टेबलच्या नंतर पण एक ॲडजेक्टिव्ह घेतलेला आहे आणि आधी पण एक ॲडजेक्टिव्ह घेतलेला आहे. ओके, म्हणजे या रिझल्टमध्ये कोणतीही एरर नाही मित्रांनो. तर आपलं कोणतं ऑप्शन करेक्ट असेल मित्रांनो, टेबल रिझल्ट. ओके, तिसरा ऑप्शन करेक्ट असेल मित्रांनो. नेक्स्ट बघा, पॅराजंबलचा क्वेश्चन आलेला आहे आणि मोस्ट लॉजिकल ऑर्डर, बेस्ट लॉजिकल ऑर्डर लावून तुम्हाला एक कोहरंट पॅसेज म्हणजे मिनिंगफुल पॅराग्राफ या ठिकाणी तयार करायचा आहे. बघा मित्रांनो, 4 सेंटेन्स आलेले आहेत आणि या 4 सेंटेन्सनं तुम्हाला एक बेस्ट लॉजिकल ऑर्डरमध्ये लावून एक मिनिंगफुल पॅराग्राफ या ठिकाणी बनवायचा आहे. बघा, ओव्हरऑल जर आपण सेंटेन्स वाचत गेलं तर बघा, द ज्योमेट्री ऑफ स्पेअर इज युजफुल फॉर मॅपिंग द अर्थ अँड अदर प्लॅनेट. ओके, म्हणजे जी ज्योमेट्री आहे कशाची, गोलाची, ती काय आहे, युजफुल आहे कशासाठी, मॅपिंग करायला अर्थ आणि अदर प्लॅनेटच्या. ओके, नेक्स्ट बघा, द अर्थ इज नॉट अ परफेक्ट स्पेअर, एक परफेक्ट गोल नाही आहे म्हणत आहे, बट इट मेंटेन्स अ जनरल शेप, पण जनरल शेप मेंटेन केलेला आहे अर्थने, असं या ठिकाणी मिनिंग निघतं. नेक्स्ट बघा, ऑल मेरिडियन्स ऑन द अर्थ आर ग्रेट सर्कल. बघा मित्रांनो, ज्या मेरिडियन लाईन्स आहेत त्या एक प्रकारच्या काय आहेत, ग्रेट सर्कल आहेत, मोठा सर्कल आहेत, असं या ठिकाणी म्हणत आहे. त्यानंतर अ ग्रेट सर्कल हॅज द सेम सर्कमफरन्स ऑर बाउंड्री और आउटर बाउंड्री अँड द सेम सेंटर पॉईंट इट्स ॲज इट्स स्पेअर. ओके, बघा, एका स्पेअर सारखीच एका सर्कलला काय असतं म्हणत आहे, सर्कमफरन्स असतं म्हणत आहे, आउटर बाउंड्री असतं आणि सेम सेंटर पॉईंट पण असतं, असं या ठिकाणी म्हटलं आहे मित्रांनो. ओव्हरऑल जर पॅसेज बघितलं, ओके, म्हणजे सर्व चारही सेंटेन्स जर ओव्हरऑल बघितलं तर त्या ठिकाणी काय दिसतं मित्रांनो, एक सर्कल आहे आणि या सर्कल विषयीच काय आहे, हा घुमत आहे, सर्कलच्या सभोवतीच हा घुमत आहे, असं या ठिकाणी आपल्याला दिसतंय मित्रांनो. ओके, तर बघा, या सर्कल विषयी तुम्हाला इंट्रोडक्शन पॅसेज जर म्हटलं तर आधी काय येतं मित्रांनो, इंट्रोडक्शन येतं. ओके, इंट्रोडक्शन येतं. तर बघा, कोणत्या सेंटेन्समध्ये इंट्रोडक्शन दिसू शकतं मित्रांनो, बघा, ह्या जो यसवाला सेंटेन्स आहे मित्रांनो शेवटचा, त्या ठिकाणी एका सर्कलचं काय दिलेलं आहे, एक वैशिष्ट्य दिलेलं आहे. तर आपण हा जो सेंटेन्स आहे मित्रांनो चौथं, ओके, हा आपण त्याला काय म्हणणार, इंट्रोडक्शन म्हणणार. ओके, कारण या ठिकाणी काय सांगितलं आहे, एक साधं सर्कलचं सांगितलेलं आहे. सर्कल हा एका गोलासारखाच असतो असं या ठिकाणी म्हटलेलं आहे मित्रांनो, म्हणजेच यस हा काय असेल मित्रांनो, इंट्रोडक्शन असेल. ओके, आता बघा, त्यानंतर काय दिलेलं आहे, या ठिकाणी द ज्योमेट्री ऑफ स्पेअर दिलेला आहे. ओके, द ज्योमेट्री ऑफ स्पेअर दिलेला आहे आणि त्यानंतर अर्थविषयी बोललेला आहे, या ठिकाणी पण अर्थविषयी बोललेला आहे. ओके, बघा, जर हा एक सब्जेक्ट असता मित्रांनो, ज्योमेट्री ऑफ स्पेअर, ओके, द ज्योमेट्री ऑफ स्पेअर एक सब्जेक्ट असता, तर त्या सब्जेक्टमध्ये विविध गोलांचे काय झालेले असते, विविध गोलांचा अभ्यास झालेला असता मित्रांनो. एका सब्जेक्टमध्ये या ज्योमेट्री ऑफ स्पेअर या सब्जेक्टमध्ये विविध जे गोल असतात, विविध सर्कल असतात, त्यांचा अभ्यास झालेला असता मित्रांनो. ओके, म्हणजे या ठिकाणी पण सेम होत आहे की या जे ज्योमेट्री ऑफ स्पेअर आहे मित्रांनो, यामध्ये काय आहे, विविध गोलांचा अभ्यास या ठिकाणी आहे मित्रांनो. ओके, म्हणून जो हा पी वाला सेंटेन्स आहे मित्रांनो, पी वाला सेंटेन्स आपण आधी घेणार या दोन्ही सेंटेन्सपेक्षा. ओके, जे क्यू आणि आर सेंटेन्समध्ये अर्थविषयी सांगितलं आहे, अर्थच्या गोलाबद्दल सांगितलं आहे मित्रांनो. ओके, अर्थच्या गोलाबद्दल सांगितलं आहे, त्यामुळे आपण या सेंटेन्स नंतर आपण हे दोन सेंटेन्स घेणार. ओके, म्हणजे इंट्रोडक्शनवाला पार्ट कुठे आहे मित्रांनो, यसमध्ये आहे. त्यानंतर या ज्योमेट्रीवाला स्पेअर, ओके, त्यानंतर काय येईल मित्रांनो, पी वाला पार्ट येईल. ओके, आणि त्यानंतर काय येऊ शकतील, क्यू किंवा आर येऊ शकतील. ओके, बघा, या दोन्ही सेंटेन्समध्ये सर्कलच्या शेपबद्दल बोलला आहे, तर तिसऱ्या सेंटेन्समध्ये पण काय येणार मित्रांनो, सर्कलचं शेपच येईल. ओके, बघा, या सर्कल म्हणजे अर्थच्या शेपाविषयी सांगितलं आहे मित्रांनो, अर्थच्या शेपाविषयी बोललेलं आहे, त्यामुळे या ठिकाणी पी नंतर काय येईल, क्यू येईल. ओके, आणि या शेपाची, अर्थच्या शेपाची विशेषता कोणत्या सेंटेन्समध्ये आहे मित्रांनो, यावाल्या. ओके, जे अर्थचा शेप आहे, ओके, अर्थच्या शेपाची विशेषता कुठे सांगितली, ऑल द मेरिडियन्स आहेत, म्हणजे ज्या लाईन्स असतात, ओके, त्या एक प्रकारच्याच मोठे काय आहेत, गोल आहेत, असं या ठिकाणी म्हटलेलं आहे, मोठं सर्कल आहे असं या ठिकाणी म्हटलेलं आहे मित्रांनो. म्हणजेच या क्यूवाल्या
क्यू वाल्या सेंटेन्सची विशेषता त्यांनी कुठे सांगितलं आहे, आर मध्ये सांगितलं आहे, म्हणजेच क्यू नंतर काय येणार मित्रांनो, आर येणार. ओके, अशा प्रकारे एस पी क्यू आर हे सेंटेन्स बनणार मित्रांनो. ओके, हा एक लॉजिकल ऑर्डर बनणार आणि हा ऑर्डर कुठे आहे मित्रांनो, दुसऱ्या ऑप्शनमध्ये आहे. दुसरा ऑप्शन तुमचं करेक्ट असेल. नेक्स्ट बघा, अंडरलाईन पार्टमध्ये तुम्हाला इम्प्रूव्हमेंट करायची आहे आणि इम्प्रूव्हमेंट नसेल तर नो इम्प्रूव्हमेंट हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. बघा, ऑन मंडे ही बिगन अ न्यू जॉब. ओके, बघा मित्रांनो, या ठिकाणी बिगन आहे. बिगनचे तिन्ही फॉर्म समजून घ्या आधी. बघा, V1 आपण कशाला म्हणतो मित्रांनो, बिगिन. ओके, बिगिन म्हणजे काय होते मित्रांनो, सुरुवात करणं होतं. हा झाला तुमचा V1. V2 काय होईल मित्रांनो, V2 या ठिकाणी ऑलरेडी दिलेला आहे बिगन. ओके, BEGAN, बिगॅन म्हणतो याला. त्यानंतर V3 काय असेल, V3 काय असेल मित्रांनो, बिगन असेल, GUN. ओके, बिगन. बघा, हे तिन्ही फॉर्म आहेत मित्रांनो. या ठिकाणी ऑन मंडे असल्यामुळे या ठिकाणी V2 येणार. ओके, V2 आणि या ठिकाणी हे V2 येणार मित्रांनो, बिगन. ओके, बिगनची स्पेलिंग बरोबर आहे. त्यानंतर बघा, या ठिकाणी अ न्यू जॉब आहे मित्रांनो. ओके, या ठिकाणी जॉब हा एक नाऊन आहे आणि नाऊनची विशेषता सांगणारा वर्ड पण काय आलेला आहे, ॲडजेक्टिव्ह आलेला आहे मित्रांनो, बरोबर आलेला आहे. ओके, आता बघा, या ठिकाणी कोणतीही एरर नाही मित्रांनो. जर बघितलं, बिगिनिंग जर घेतलं मित्रांनो, तर बिगिनिंग घेण्यासाठी तुम्हाला एम-इज-आर किंवा वाजवेअर हेल्पिंग वर्ब घ्यावा लागेल. ओके, त्यामुळे या ठिकाणी हेल्पिंग वर्ब आलेले नाही, त्यामुळे हा तर ऑप्शन येणार नाही. त्यानंतर बघा, बिगन्स आहे या ठिकाणी ऑन मंडे असल्यामुळे प्रेझेंट टेन्स या ठिकाणी येणार नाही. त्यानंतर बघा, बिगन आहे या ठिकाणी. बघा, V3 आलेला आहे मित्रांनो आणि V3 येण्यासाठी आपल्याला हॅव हॅज हॅडचा आपण याआधी यूज करत असतो मित्रांनो. हॅव हॅज हॅड या ठिकाणी आलेले नाही आहेत, त्यामुळे V3 पण या ठिकाणी यूज करणार नाही. तुमचं नो इम्प्रूव्हमेंट पहिलं ऑप्शन करेक्ट असेल. ओके, नेक्स्ट बघा, या ठिकाणी ब्लँक फिल करायचे आहे तुम्हाला. आय एम इन ब्लँक, सो प्लीज गेट डायरेक्टली टू द पॉईंट अँड जस्ट टेल मी व्हॉट द प्रॉब्लेम इज. ओके, ओव्हरऑल मिनिंग जर म्हटलं तर काय होईल मित्रांनो, या ठिकाणी आय एम इन. ओके, मी आहे म्हणताय एका अशा सिच्युएशनमध्ये, म्हणून प्लीज गेट टू डायरेक्ट म्हणजे डायरेक्ट पॉईंटवर या म्हणत आहे आणि जस्ट टेल प्रॉब्लेम काय आहे ते सांगा म्हणत आहे. ओके, बघा, हा एका सिच्युएशनमध्ये आहे. हे सिच्युएशन 4 ऑप्शनमध्ये आहे मित्रांनो. बघा, तो काय म्हणेल, आय एम इन, मी रेअर आहे म्हणेल का, क्वचित आहे म्हणेल का, क्वचित नाही म्हणणार मित्रांनो. ओके, त्यानंतर बघा, युनिक म्हणजे एकमेव. ओके, एकमेव. त्यानंतर हाईड म्हणजे लपलेलं. ओके, लपलेलं घेऊ या ठिकाणी, लपलेलं. ओके, त्यानंतर रश म्हणजे घाईत. ओके, घाईत. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी 4 ऑप्शनपैकी काय येऊ शकतं हे या ठिकाणी सिलेक्ट करा. बघा, आय एम इन अ, क्वचित येऊ शकणार नाही. त्यानंतर मी एकमेव आहे, त्यामुळे असं म्हणणार का मित्रांनो, डायरेक्टली पॉईंटवर आहे म्हणून नाही म्हणणार. ओके, त्यानंतर बघा, मला लपायचं आहे म्हणून तुम्ही डायरेक्ट पॉईंटवर आहे असं म्हणेल का, नाही म्हणणार. तर काय म्हणणार मित्रांनो, मी घाईत आहे, त्यामुळे तुम्ही काय करा, डायरेक्ट पॉईंटवर आहे आणि क्वेश्चन सांगा असं या ठिकाणी म्हटलं आहे मित्रांनो. तुमचं पहिलं ऑप्शन करेक्ट असेल. ओके, नेक्स्ट बघा, या ठिकाणी ॲडजेक्टिव्हची ब्लँक तुम्हाला फिल करायची आहे. युअर क्लोज आर ब्लँक टू फिट मी. ओके, बघा मित्रांनो, ओव्हरऑल मिनिंग जर बघितली तर काय होईल की तुझे जे कपडे आहेत ते मला काय होतात, म्हणजे फिट होतात असं या ठिकाणी म्हणायचं आहे. ओके, ओव्हरऑल या ठिकाणी कंपॅरिझन आहे का मित्रांनो, कोणतीही कंपॅरिझन नाही. ओके, बघा, बिगेस्ट आलेला आहे. हा बिगेस्ट आपण सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये यूज करतो मित्रांनो, जेव्हा एकाची अनेकाची कंपॅरिझन असेल. ओके, त्या ठिकाणी बिगेस्ट यूज करतो मित्रांनो. ओके, पण या ठिकाणी कंपॅरिझन सारखा काही नाही मित्रांनो, त्यामुळे बिगेस्ट या ठिकाणी यूज करणार नाही. त्यानंतर बघा, स्मॉलर आहे आणि या ठिकाणी बिगर आहे मित्रांनो. हे सुद्धा दोन्ही ॲडजेक्टिव्ह कंपॅरिझनसाठी यूज केले जातात. ओके, आणि हे कंपॅरेटिव्ह डिग्रीचे ॲडजेक्टिव्ह आहे, एकाच्या दुसऱ्यासोबत काय केले जातं, कम्पेअर केलं जातं मित्रांनो. पण या सेंटेन्स हा जनरल सेंटेन्स आहे मित्रांनो, की ते कपडे फिट होतात म्हणून. ओके, म्हणजे जेव्हा कधी कोणती कंपॅरिझन नसेल तेव्हा तुम्हाला पॉझिटिव्ह डिग्री ॲडजेक्टिव्ह बघायचा आहे, बिग. ओके, त्यामुळे या ठिकाणी दुसरं ऑप्शन करेक्ट असेल. ओके, युअर क्लोथ्स आर बिग इनफ टू फिट मी, दुसरं ऑप्शन करेक्ट असेल. नेक्स्ट बघा, एरर तुम्हाला या ठिकाणी शोधायचं आहे. बघा, एव्हरीवन शुड बीन वॉशिंग देअर हँड्स अँड युझिंग हँड सॅनिटायझर. बघा मित्रांनो, बीन प्लस वॉशिंग आलेला आहे. ओके, बीन प्लस काय आहे, V4 म्हणू याला, ING वाला वर्बला आपण V4 म्हणू. ओके, बीन प्लस V4 आहे मित्रांनो. फक्त बीन प्लस V4 कोणत्या टेन्सच्या स्ट्रक्चरमध्ये येतो का मित्रांनो, कोणत्याही टेन्सच्या स्ट्रक्चरमध्ये येत नाही. एकतर या ठिकाणी जर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस असेल तर या ठिकाणी हॅव हॅज असू शकतं. ओके, हॅव किंवा हॅज असू शकतं आणि पास्ट असतं तर या ठिकाणी हॅड असतं. ओके, हॅड बीन प्लस V4 झालेलं असतं मित्रांनो, आणि प्रेझेंट असतं तर हॅव हॅज सोबत बीन आलेला असतं आणि त्या ठिकाणी त्यानंतर V4 पण आलेला असतं, ING वाला वर्ब आलेला असतं मित्रांनो. आणि दुसरीकडे जर बघितलं, या ठिकाणी काय आहे मित्रांनो, शूड आहे, मॉडल ऑक्झिलरी वर्ब आहे आणि शूड नंतर नेहमी आपण V1 घेतो मित्रांनो. ओके, नेहमी काय घेतो, V1. तर बघा, हॅव हॅज हॅड पैकी आपण V1 कोणाला म्हणतो मित्रांनो, हॅवला म्हणतो. तर आपल्याला या ठिकाणी काय असायला पाहिजे, हॅव बीन प्लस V4 असायला पाहिजे. ओके, शूड हॅव बीन वॉशिंग झालेलं असतं मित्रांनो. काय झालेलं असतं बघा, शूड
हॅव बीन त्यानंतर वॉशिंग. वॉशिंग हा तुमचा सेंटेन्स बरोबर असतं मित्रांनो. बघा मित्रांनो, हॅव हॅज हॅड पैकी जर तुम्हाला V1 घ्यायचं असेल तर तुम्ही फक्त हॅवला घेऊ शकता, त्यानंतर हॅज किंवा हॅडला तुम्ही यूज करू शकत नाही ॲज अ V1 मित्रांनो. ओके, बघा या ठिकाणी शूड आलेला आहे, मॉडल ऑक्झिलरी वर्ब आलेला आहे मित्रांनो. आणि मॉडल ऑक्झिलरी वर्ब नंतर येणारा जो वर्ब असेल मित्रांनो त्याला आपण काय म्हणू, फक्त V1 म्हणू. ओके, तर V1चा यूज फक्त हॅवने दर्शवला जाऊ शकतो मित्रांनो. त्यानंतर सेंटेन्स बीन प्लस वॉशिंग होईल मित्रांनो, तुमचं सेंटेन्स करेक्ट असेल. ओके, बघा कोणत्या पार्टमध्ये एरर आहे, एव्हरीवन शुड बीन वॉशिंग. ओके, या पार्टमध्ये एव्हरीवन शुड बीन यामध्ये काय मित्रांनो एरर आहे, त्यामुळे तिसरं ऑप्शन तुमचं करेक्ट असेल. नेक्स्ट बघा, एक इडियम किंवा फ्रेज आलेली आहे, त्याची तुम्हाला मिनिंग मार्क करायची. ओके, मिनिंग 4 ऑप्शनमधून शोधायची आहे. बघा मित्रांनो, टू सेट द थेम्स ऑन फायर. ओके, बघा एखादी सीन असेल मित्रांनो, एखाद्या व्हिडिओमध्ये म्हणा किंवा एखाद्या मूवीमध्ये म्हणा, टू सेट द थेम्स ऑन फायर म्हणजे थेम्सला, जी थेम्स नदी आहे मित्रांनो तिला काय लावायचं आहे, आग लावायचा. ओके, म्हणजेच या ठिकाणी काहीतरी असामान्य दाखवायचं असेल ना मित्रांनो. ओके, असामान्य त्या ठिकाणी दाखवायचं असेल की थेम्स जी नदीच्या नदी आहे मित्रांनो त्या नदीला आग लागल्याचं दाखवायचं आहे, म्हणजेच त्या ठिकाणी असामान्य किंवा एक उल्लेखनीय घटना त्या ठिकाणी झालेली असेल, त्यामुळे त्यांना काय दाखवायचं होतं, या नदीला आग लागल्याचे दाखवायचं होतं मित्रांनो. ओके, तर बघा काय मिनिंग निघू शकते मित्रांनो, टू कॉज डॅमेज निघू शकतं का मित्रांनो. बरं, आपण हे जर घेतलं डॅमेज, नदीला डॅमेज होईल असं, पण ती इमॅजिनरी गोष्ट आहे, डॅमेज तर होणार नाही मित्रांनो. त्यानंतर बघा टू डू समथिंग डिझास्ट्रस. ओके, विध्वंसक काय करणे आहे. ओके, डिझास्ट्रस म्हणजे विध्वंसक होईल मित्रांनो, विध्वंसक. त्यानंतर बघा टू पार्टिसिपेट इन कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट हा मिनिंग होईल का मित्रांनो, ही तर मिनिंग होणार नाही, तर काय होईल, टू डू समथिंग रिमार्केबल म्हणजेच त्या ठिकाणी एक काहीतरी रिमार्केबल म्हणजेच असामान्य करायचं आहे असं या ठिकाणी मिनिंग निघेल मित्रांनो. तुमचं तिसरं ऑप्शन करेक्ट असेल. ओके, नेक्स्ट बघा मित्रांनो, ब्लँक या ठिकाणी फिल करायचं आहे. दीज ब्लँक हॅव डेंटेड देअर प्रिव्हियसली स्पॉटलेस रेप्युटेशन. बघा मित्रांनो, ओव्हरऑल मिनिंग जर बघितली तर दीज काय असणार, हे काहीतरी एक भावना असेल मित्रांनो. 4 ऑप्शनमध्ये एक प्रकारची भावना आहे, तर दीज ही भावना आहे जी काय हॅव डेंटेड देअर प्रिव्हियसली स्पॉटलेस रेप्युटेशन म्हणजे त्याची जी आधीची जी स्पॉटलेस रेप्युटेशन होती मित्रांनो तिला काय झाले, बसला आहे, धक्का बसलेला आहे असं या ठिकाणी म्हणायचं आहे. ओके, तर काय कशामुळे धक्का बसला आहे असं या ठिकाणी 4 ऑप्शनची मिनिंग बघून आपल्याला कळू शकतो मित्रांनो. फॅशन. ओके, बघा या फॅशनमुळे त्याच्या प्रतिष्ठेला धक्का बसला असं होईल का मित्रांनो, नाही होणार. ओके, या फॅशनमुळे त्याच्या प्रतिष्ठेला धक्का बसला असं होणार नाही. त्यानंतर बघा या क्लासमुळे धक्का बसला असं होईल का मित्रांनो, त्याच्या प्रतिष्ठेला नाही होणार. या आनंदामुळे होईल का मित्रांनो, ग्लीफुल म्हणजे आनंद होतं, आनंद. ओके, क्लास म्हणजे श्रेणी म्हणा, फॅशन म्हणजे एक प्रकारची स्टाईल म्हणा. ओके, तर या आनंदामुळे त्याच्या प्रतिष्ठेला धक्का बसला असं होईल का, हे पण होणार नाही मित्रांनो. तर काय होईल, ॲक्युजेशन आहे मित्रांनो. ॲक्युजेशन म्हणजे काय होतं, आरोप होतं. ओके, आरोप होतं, आणि आरोप जर त्या ठिकाणी ठेवला आपण तर काय होईल की या आरोपामुळे त्याच्या पूर्वीच्या प्रतिष्ठेला काय बसलेलं आहे, डेंटेड म्हणजे धक्का देणे होते मित्रांनो, धक्का बसला आहे असं या ठिकाणी मिनिंग निघेल मित्रांनो, आणि तुमचं पहिलं ऑप्शन करेक्ट असेल. नेक्स्ट बघा, अंडरलाईन फ्रेजची तुम्हाला मिनिंग या ठिकाणी शोधायची आहे. बघा अंडरलाईन फ्रेज काय आहे, रिजेक्टेड हिम. ओके, बघा द इंटरव्ह्यूअर रिजेक्टेड हिम बिकॉज ऑफ हिज ऑब्सेन्स ड्रेस कोड. ओके, ओव्हरऑल मिनिंग जर बघितली तर काय होईल मित्रांनो, सेन्स नसणाऱ्या ड्रेस कोडमुळे काय तो रिजेक्ट झाला असं या ठिकाणी म्हणायचं. ओके, बघा रिजेक्ट हिम याला अंडरलाईन केलेलं आहे मित्रांनो. रिजेक्ट हिमची काय मिनिंग या ठिकाणी शोधायची आहे. बघा या ठिकाणी एक वर्ड असतं मित्रांनो, एक्झिट. त्यानंतर एक असतं एज्युकेशन. ओके, बघा मित्रांनो, एखादा प्रोग्राम सुरू असतं तर एखाद्या व्यक्तीला एक्झिटचा रस्ता दाखवणे म्हणजेच त्याला त्या प्रोग्राममधून बाहेर काढणं होतं ना. ओके, बघा या ठिकाणी ई हा काय आहे मित्रांनो, एक सिम्बॉल आहे. ओके, एक सिम्बॉल आहे एखाद्याला बाहेर काढण्याचा, त्यामुळे या ठिकाणी गिव्ह द बिग ई हा आपण काय म्हणतो, जेव्हा एखाद्याला रिजेक्ट करतो किंवा एखाद्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपण त्याला काय देतो मित्रांनो, एक ई देतो. ओके, ई देतो म्हणजेच त्याला काय देतो, एक्झिट देतो किंवा एज्युकेशन देतो मित्रांनो. या ठिकाणी तुमचं पहिलं ऑप्शन गिव्ह द बिग ई काय असेल, करेक्ट असेल. ओके, नेक्स्ट बघा मित्रांनो, एक इडियम किंवा फ्रेज आलेली आहे, याची मिनिंग तुम्हाला शोधायची आहे. बघा मित्रांनो, टू लिव्ह इन अ फुल्स पॅराडाईज. बघा मित्रांनो, एका तलाठीच्या एक्झाममध्ये पण ही जे इडियम आहे मित्रांनो आलेली होती, आपण त्या ठिकाणी एक्सप्लेन केलेलं आहे मित्रांनो, पुन्हा आपण याला एक्सप्लेन करणार नाही. मी याआधी सांगितलेलं आहे, त्यामुळे ती जी मिनिंग आहे मित्रांनो ते तुम्हाला काय करायचे आहे, कमेंट करायची आहे. ओके, आणि सोबत लाईक पण करायचं आहे मित्रांनो. आपलं एक्सप्लेनेशन जर आवडत असेल मित्रांनो तर नक्कीच लाईक करा
आणि कमेंटसुद्धा करा मित्रांनो. या फ्रेजची, या इडियमची जी मराठी मिनिंग आहे मित्रांनो, ते तुम्हाला कमेंट करायची आहे. नेक्स्ट बघा, या ठिकाणी ब्लँक फिल करायची आहे. टू ब्लँक अँड ऑलरेडी बॅड सिच्युएशन द कार ड्रोव ऑफ विदाउट स्टॉपिंग आफ्टर नॉकिंग मी ऑफ माय बाईक. बघा मित्रांनो, ओव्हरऑल मिनिंग काय निघेल मित्रांनो, की आफ्टर नॉकिंग मी ऑफ माय बाईक. ओके, बघा त्याची बाईक ठोकल्यानंतर एक जी कार होती मित्रांनो, ते कार काय करायला पाहिजे, त्याला हॉस्पिटलमध्ये न्यायला पाहिजे, तर ती काय झाली, न थांबता निघून गेली, असं या ठिकाणी म्हणायचं आहे. म्हणजेच या ठिकाणी बघा, टू अँड ऑलरेडी बॅड सिच्युएशन, तर काय होऊ शकतं बघा, बॅड सिच्युएशनमध्ये काहीतरी झालं असं या ठिकाणी म्हणायचं आहे. तर काय होऊ शकते बघा, शांत, हा शांत झाला असं होईल का मित्रांनो, शांत होणार नाही. बघा काय झालेलं आहे की एक तर बॅड सिच्युएशन आहे तो पडल्याची. ओके, एक बॅड सिच्युएशन आहे पडल्याची, त्याला काय करायला पाहिजे, सहानुभूती द्यायला पाहिजे किंवा त्याला हॉस्पिटलमध्ये न्यायला पाहिजे. तर तो काय झालेला आहे, विदाउट स्टॉप, म्हणजे न थांबता निघून गेला आहे. म्हणजे दुष्काळात 13वा महिना. ओके, म्हणजे एखादी बॅड सिच्युएशन असली तर त्याच्यापेक्षा अजून पुन्हा हे बॅड करतायत, तो न थांबून. ओके, तो तर बॅड सिच्युएशनमध्ये आहे, पण त्याने न थांबून पुन्हा त्याचे म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त त्याची बॅड सिच्युएशन झालेली आहे. तर अशा वेळेस आपण काय म्हणतो मित्रांनो, बघा या ठिकाणी वर्सन, बॅडचा पास्ट पार्टिसिपल आपण काय घेतो मित्रांनो, वर्सन घेतो. ओके, वर्स्ट घेतो. म्हणजेच काय होईल मित्रांनो, बॅड सिच्युएशनमध्ये आणखी जास्त बॅड सिच्युएशन बनली आहे या वर्सननी दाखवून. ओके, दुसरं ऑप्शन तुमचं करेक्ट असेल. नेक्स्ट बघा, या ठिकाणी पॅरेग्राफ आलेला आहे मित्रांनो, एकच पॅरेग्राफ आहे छोटासा, आणि त्या ठिकाणी एक क्वेश्चन आहे. या क्वेश्चनमध्ये काय विचारले आहे की या पॅरेग्राफचा उद्देश काय आहे हे या ठिकाणी विचारले आहे मित्रांनो. पॉज करा आणि रीड करा मित्रांनो, आणि काय उद्देश असू शकतं हे तुम्हाला 4 ऑप्शनमधून डिसाईड करायचं आहे. ओके, पुन्हा या ठिकाणी ब्लँक भरायची आहे. द फूड अँड सर्व्हिस हिअर. ओके, म्हणजे इथील या ठिकाणची फूड अँड सर्व्हिस आहे ब्लँक. ओके, टू एनी अदर रेस्टॉरंट इन द सिटी, म्हणजे सिटीमधल्या दुसऱ्या कोणत्याही रेस्टॉरंटपेक्षा काय म्हणत आहे, एक चांगली आहे, वाईट आहे, काहीतरी म्हणेल. ओके, पण बघा या ठिकाणी काय झालेलं आहे, कंपॅरिझन केलेली आहे. ओके, या ठिकाणच्या हिअर आलेला आहे, म्हणजे या एका रेस्टॉरंटमधली सर्व्हिस ती एनी अदर रेस्टॉरंट, म्हणजे दुसऱ्या एका रेस्टॉरंटशी त्याची काय केलेली आहे, कंपॅरिझन केलेली आहे मित्रांनो, या रेस्टॉरंटची या रेस्टॉरंटसोबत. ओके, आणि जेव्हा कधी एकाची एकासोबत कंपॅरिझन असेल मित्रांनो, तेव्हा आपण त्या ठिकाणी कंपॅरेटिव्ह डिग्री ॲडजेक्टिव्ह यूज करत असतो. ओके, कंपॅरेटिव्ह डिग्री ॲडजेक्टिव्ह. तर बघा या ठिकाणी कंपॅरेटिव्ह डिग्री ॲडजेक्टिव्ह कोणता आहे मित्रांनो, हे 3 तर होणारच नाही. ओके, तर कोणता होईल मित्रांनो, सुपेरियर. ओके, तुमचं पहिलं ऑप्शन या ठिकाणी करेक्ट असेल. ओके, नेक्स्ट बघा, अंडरलाईन पार्टमध्ये इम्प्रूव्हमेंट करायची आहे, आणि इम्प्रूव्हमेंट नसेल तर नो इम्प्रूव्हमेंट हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. बघा मित्रांनो, या ठिकाणी सेंटेन्स आहे पूर्ण. माईक बिगन टू ॲक्सेप्ट हिज डेस्टिनी अँड फाउंड कम्फर्ट इन द फॅक्ट दॅट नन ऑफ हिज विक्टिम्स रिमेंबर हिज अटॅक्स. ओके, बघा मित्रांनो, या ठिकाणी एक सेंटेन्स आहे, पण क्लॉज किती आहेत ते बघा मित्रांनो. या ठिकाणी बघा इथपासून या दॅटपर्यंत एक क्लॉज बनत आहे मित्रांनो. ओके, बघा हा क्लॉज आहे या ठिकाणी. त्यानंतर दुसरं क्लॉज कोणतं बनत आहे, इथपर्यंत. ओके, दुसरं क्लॉज आहे दॅटपासून. ओके, दॅटपासून शेवटपर्यंत बनत आहे मित्रांनो. या ठिकाणी जर बघितलं मित्रांनो, या पहिल्या सेंटेन्समध्ये, ओके, पहिला सेंटेन्स या दॅटपर्यंत. ओके, या ठिकाणी 2 क्लॉज आहेत. ओके, 2 क्लॉज आहेत, पण याला एका कंपाऊंड सेंटेन्समध्ये काय केलेलं आहे, अरेंज केलेलं आहे मित्रांनो. ओके, आणि दॅट नंतर एक कॉम्प्लेक्स सेंटेन्स तयार होत आहे मित्रांनो. ओके, म्हणजेच या ठिकाणी सेंटेन्सचा प्रकार जर बघितला तर कॉम्प्लेक्स कंपाऊंड सेंटेन्स दिसत आहे. ओके, आता बघा आपल्याला या नन ऑफ हिज विक्टिम्स रिमेंबर्स इथं काय करायचं आहे, तुम्हाला एरर शोधायची आहे. ओके, बघा मित्रांनो, हा क्लॉज कुठून सुरू होत आहे, दॅटपासून. ओके, दॅटपासून. तर बघा दॅट हा कंजक्शन आहे मित्रांनो. नन ऑफ हिज विक्टिम, बघा विक्टिम्स आलेला आहे मित्रांनो. नन हा आपण नेहमी कशासाठी घेतो मित्रांनो, प्लुरलसाठी. ओके, प्लुरलसाठी. तर प्लुरलसाठी आपण विक्टिम्स घेतलेला आहे मित्रांनो. या ठिकाणी विक्टिम्सपर्यंत बरोबर आहे. ओके, बघा क्लॉज आहे एक, म्हणजे या ठिकाणी सब्जेक्ट असेल मित्रांनो, आणि एक वर्ब पण असेल. ओके, तर बघा नन ऑफ हिज विक्टिम हा जर सब्जेक्ट झाला. ओके, नन ऑफ हिज विक्टिम्स हा जर सब्जेक्ट झाला मित्रांनो, तर या ठिकाणी काय यायला पाहिजे, इथं वर्ब पण यायला पाहिजे. ओके, रिमेंबर या ठिकाणी वर्ब आहे मित्रांनो, पण रिमेंबरला यस लागलेला आहे, तो प्रेझेंटचा वर्ब बनवलेला आहे. पण आपल्याला कशाचं पाहिजे आहे, पास्टचं पाहिजे, कारण या ठिकाणी बघा बिगॅन आहे, फाउंड आहे. ओके, या ठिकाणी पास्ट टेन्स आहे मित्रांनो, आणि समोरच्या सेंटेन्समध्ये पण आपल्याला पास्ट पाहिजे. त्यामुळे या ठिकाणी काय रिमेंबर्स नको होतं, तर त्या ठिकाणी काय पाहिजे होतं, रिमेंबर्ड पाहिजे होतं मित्रांनो. ओके, पुन्हा एकदा बघा मित्रांनो, साफ करतोय मी हे. बघा या ठिकाणी बघा मित्रांनो, या ठिकाणी कंजक्शन आहे, आणि इथून काय होत आहे तुमचं, या दॅटपासून
एक दुसरं क्लॉज सुरू होत आहे मित्रांनो. ओके, दुसरा क्लॉज सुरू होत आहे. या ठिकाणी नन ऑफ हिज विक्टिम्स एवढा जर सब्जेक्ट असेल तर या सब्जेक्टसाठी वर्ब पण पाहिजे ना मित्रांनो. ओके, तर वर्ब या ठिकाणी काय घेणार, वर्ब आपण रिमेंबर घेणार. ओके, पण रिमेंबरला यस लागणार नाही, कारण याला आपण प्रेझेंटचा वर्ब बनवायचा नाही, तर कशाचा बनवायचा, पास्टचा बनवायचा आहे, कारण या ठिकाणी बिगॅन आलेला आहे, V2 आलेला आहे मित्रांनो. ओके, त्यानंतर फाउंड पण या ठिकाणी V2 आलेला आहे. ओके, तर सेंटेन्स जर पास्टमध्ये असेल तर आपण समोरचं क्लॉज पण, ओके, एखादा क्लॉज पण जर पास्टमध्ये असेल तर दुसरा क्लॉज पण आपण कशामध्ये घेतो, पास्टमध्ये घेतो मित्रांनो. या ठिकाणी रिमेंबर्स नको होतं, तर त्या ठिकाणी काय पाहिजे होतं, रिमेंबर्ड पाहिजे होतं. ओके, नन ऑफ हिज विक्टिम्स रिमेंबर हिज अटॅक्स. ओके, या ठिकाणी तिसरा ऑप्शन तुमचं करेक्ट असतं. ओके, नेक्स्ट बघा मित्रांनो, या ठिकाणी पण तुम्हाला ब्लँक फिल करायचे आहे. ग्लोबली अटेम्प्ट्स आर बीइंग मेड. ओके, ग्लोबली अटेम्प्ट्स आर बीइंग मेड म्हणजे काय होईल मित्रांनो, की जागतिक पातळीवर अटेम्प्ट्स बीइंग मेड म्हणजे प्रयत्न केला जात आहे टू द स्टाल आर्म नेगोशिएशन. ओके, आर्म्स नेगोशिएशन म्हणजे काय होईल मित्रांनो, शस्त्र वार्ता होईल. ओके, शस्त्र वार्ता. ओके, त्यानंतर काय इथे स्टाल आहे मित्रांनो, स्टाल म्हणजे काय होते, अडकलेली शस्त्र वार्ता, अडकलेली शस्त्र वार्ता. ग्लोबली अटेम्प्ट्स आर बीइंग मेड. ओके, म्हणजे या शस्त्र वार्तेसाठी काय केलं जात आहे हे आपल्याला या ठिकाणी आता ऑप्शनमधूनच समजेल मित्रांनो. ओके, तर बघा ओपनिंग म्हणजे काय होते, उघडणे होते, उघडणे. ओके, बघा मित्रांनो या ठिकाणी शस्त्र वार्ता आहे. ओके, शस्त्र वार्ता या ठिकाणी एखादा दरवाजा वगैरे नाही मित्रांनो जो आपण या ठिकाणी उघडणार. ओके, त्यानंतर बघा स्कीम जर या ठिकाणी ठेवलं मित्रांनो, टू स्कीम, तर ते योजना आखणे होईल मित्रांनो. ओके, योजना आखणे वगैरे होईल. ओके, आखणे. ओके, बघा चौथं जर ऑप्शन बघितलं, बेस्ट ऑफ म्हणजे हे प्रदान करणे होते मित्रांनो, प्रदान करणे. ओके, आणि त्यानंतर रिस्टोर म्हणजे पुन्हा सुरू करणे. ओके, पुन्हा, ओके, पुन्हा सुरू करणे. ओके, बघा मित्रांनो या ठिकाणी बेस्ट ऑप्शन काय असू शकतं, उघडणे असेल का मित्रांनो, उघडणे तर या ठिकाणी होणार नाही. ओके, त्यानंतर प्रदान करण्यालायक काही आहे का, प्रदान करण्यालायक पण नाही. ओके, आता एक तर या ठिकाणी योजना आखणे होऊ शकतं मित्रांनो, किंवा पुन्हा सुरू करणे होऊ शकतं. ओके, तर बघा या ठिकाणी स्टार्ड आहे मित्रांनो, जे अडकलेली शस्त्र वार्ता आहे मित्रांनो, त्याबद्दल योजना आखणे होणार नाही, तर काय होणार, ती अडकलेली योजना पुन्हा सुरू करणे. ओके, पुन्हा सुरू करणे अशी या ठिकाणी आपल्याला मिनिंग पाहिजे मित्रांनो, तेव्हाच हे सेंटेन्स काय होईल, म्हणजे करेक्ट होईल किंवा बेस्ट मिनिंग बनू शकेल मित्रांनो. दुसरं ऑप्शन तुमच्या या ठिकाणी करेक्ट असायला पाहिजे. नेक्स्ट बघा ॲडजेक्टिव्हची ब्लँक तुम्हाला या ठिकाणी फिल करायची आहे. बघा मित्रांनो या ठिकाणी टू आलेला आहे. ओके, बघा या ठिकाणी टू पण आहे. हा जो टू आहे मित्रांनो या ठिकाणी ॲडवर्ब आहे, आणि हा टू काय आहे मित्रांनो, एक प्रेपोजिशन आहे. बघा या टूची जेव्हा जोडी येतं मित्रांनो, ओके, 2+2, तर त्यानंतर या ठिकाणी यांच्या मधात येणारा जो ॲडजेक्टिव्ह राहील मित्रांनो, तो ॲडजेक्टिव्ह नेहमी पॉझिटिव्ह डिग्रीचा ॲडजेक्टिव्ह राहील मित्रांनो. ओके, पॉझिटिव्ह डिग्री ॲडजेक्टिव्ह असेल. ओके, पॉझिटिव्ह डिग्री ॲडजेक्टिव्ह. ओके, पॉझिटिव्ह डिग्री ॲडजेक्टिव्ह. या ठिकाणी कंपॅरिझन म्हणजे कंपॅरेटिव्ह डिग्री ॲडजेक्टिव्ह पण येणार नाही, त्या ठिकाणी सुपरलेटिव्ह डिग्री ॲडजेक्टिव्ह पण येणार नाही मित्रांनो. नेहमी लक्षात ठेवा या 2+2 मध्ये, ओके, यांच्या मधात नेहमी पॉझिटिव्ह डिग्री ॲडजेक्टिव्ह येईल. ओके, आणि याचा यूज आपण केव्हा करतो मित्रांनो, जेव्हा सेंटेन्सला निगेटिव्ह बनवायचं असतं, तेव्हा आपण TOO2चा यूज करतो मित्रांनो. म्हणजे या ठिकाणी जर घेतला आपण इट इज टू लेट टू स्टॉप हिम, या ठिकाणी निगेटिव्ह जरी नसलं तरी निगेटिव्ह बनतं मित्रांनो या टूमुळे. ओके, बघा म्हणजे इतकं जास्त लेट झालेलं आहे की त्याला आपण थांबवू शकत नाही. ओके, त्याला आपण थांबवू शकत नाही असं या ठिकाणी मिनिंग निघतं मित्रांनो. पहिलं ऑप्शन तुमचं करेक्ट असेल. ओके, बघा या ठिकाणी लेटली येऊ शकत नाही मित्रांनो, व्हेरी लेटली पण येणार नाही. ओके, आणि त्यानंतर इनफ लेट पण येणार नाही मित्रांनो, हे तिन्ही काय होतील, चुकीचे होतील. या ठिकाणी करेक्ट ऑप्शन काय असेल, पहिलं असेल. ओके, नेक्स्ट बघा मित्रांनो एरर तुम्हाला या ठिकाणी शोधायची आहे. बघा हायली इन्फेक्शियस viruses in अ कनेक्टेड वर्ड वोंट स्टे कंटेंट फॉर अ लॉंग टाईम. बघा मित्रांनो एक कंटेंट असतं, एक कंटेंट, या कंटेंटची मिनिंग काय होईल मित्रांनो, आत ठेवणे होतं, आत ठेवणे. ओके, आणि दुसरा एक कंटेंट असतं CONTENTAINED. ओके, कंटेंट. ओके, बघा मित्रांनो या कंटेंटची मिनिंग आणि या कंटेंटची मिनिंग वेगवेगळी बनतं मित्रांनो. याला आत ठेवणे म्हणू, आणि याला संसर्गजन्य राहणे. ओके, संसर्गजन्य राहणे म्हणजे संसर्गित राहणे. ओके, संसर्गित राहणे किंवा संसर्गजन्य राहणे होते मित्रांनो. तर बघा या ठिकाणी व्हायरसेस आहे, हायली इन्फेक्शियस व्हायरल, या जगात म्हणजे या कनेक्टेड म्हणजे या जुडलेल्या जगात. ओके, या जुडलेल्या जगात हायली इन्फेक्शियस व्हायरस वोंट स्टे कंटेंट फॉर अ लॉंग टाईम म्हणजे जास्त वेळ संसर्गजन्य राहू शकत नाही,
किंवा राहणार नाही असं या ठिकाणी म्हणायचं आहे मित्रांनो. बघा, तर या ठिकाणी जर आपण कंटेंट घेतलं, हा जर कंटेंट घेतला मित्रांनो, तर त्या ठिकाणी आठ ठेवणे होईल आणि बरोबर मिनिंग निघणार नाही मित्रांनो. आपल्याला कोणतं कंटेंट घ्यावं लागेल, हा कंटेंट. ओके, CONTAINED वाला कंटेंट घ्यावा लागेल मित्रांनो. तेव्हाचे सेंटेन्स काय होईल, करेक्ट होईल तुमचं. या पार्टमध्ये हा जो पार्ट आहे, वोंट स्टे कंटेंट फॉर अ लॉंग, या पार्टमध्ये काय असेल, एरर असेल मित्रांनो. चौथं ऑप्शन तुमचं करेक्ट असेल. नेक्स्ट बघा मित्रांनो, या ठिकाणी अंडरलाईन वर्डचा अँटोनिम तुम्हाला शोधायचा आहे. ओके, बघा अंडरलाईन वर्ड काय, कोहरंट आहे, कोहरंट फिलॉसॉफी. कोहरंट म्हणजे काय होतं मित्रांनो, बघा कोहरंट पॅरेग्राफ असा आलेला होता आपल्याला शब्द. तर कोहरंट म्हणजेच एक मिनिंगफुल, किंवा आपण याला स्पष्ट म्हणू. ओके, स्पष्ट म्हणू, किंवा याला सुसंगत पण म्हणू. ओके, सुसंगत. ओके, तर बघा स्पष्ट, सुसंगत किंवा मिनिंगफुल याच्या विरुद्धार्थी शब्द कोणता असेल मित्रांनो, या चार ऑप्शनपैकी तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. तर बघा, सिलॉजिस्टिक म्हणजे काय होईल मित्रांनो, एक प्रकारचं तर्कशास्त्र होतं. ओके, तर्कशास्त्र. त्यानंतर हार्मोनियस आहे मित्रांनो. हार्मोनियस म्हणजेच काय होईल, सुसंगत किंवा सामंजस्यपूर्ण होईल, म्हणजे हा सुसंगत सारखाच आहे मित्रांनो, सिमिलर. त्यानंतर बघा आर्टिक्युलेट. ओके, आर्टिक्युलेट म्हणजे काय होणार मित्रांनो, एक प्रकारचे स्पष्टपणे. ओके, स्पष्टपणे म्हणा किंवा कलाकारीपणे वगैरे असं म्हणू शकता मित्रांनो. पण बघा फॅलेशियस, या फॅलेशियसची मिनिंग काय असेल मित्रांनो, एक प्रकारची चुकीची होईल, किंवा फॅलेशियस म्हणजे चुकीचा होऊ शकतो मित्रांनो, चुकीचा किंवा फसवणूक करणारा वगैरे होऊ शकतो. ओके, फसवणूक. ओके, तर बघा मित्रांनो, या ठिकाणी या कोहरंट म्हणजे स्पष्ट किंवा सुसंगत होतो मित्रांनो, त्यालाच आपण योग्य म्हणू. तर याच्या विरुद्धार्थी शब्द काय असेल मित्रांनो, चुकीचा किंवा फसवणूक असेल ना. तिसरा ऑप्शन तुमच्या या ठिकाणी करेक्ट असायला पाहिजे. ओके, तिसरा ऑप्शन. नेक्स्ट बघा, पुन्हा या ठिकाणी एक पॅरेग्राफ आलेला आहे मित्रांनो. पॉज करा थोड्या वेळसाठी आणि पुन्हा या ठिकाणी या पॅरेग्राफचा उद्देश काय म्हणताय हे तुम्हाला त्या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे चार ऑप्शनमध्ये. ओके, पॉज करा आणि काय उद्देश असेल ते चार ऑप्शनपैकी शोधून काढा. नेक्स्ट बघा मित्रांनो, अंडरलाईन केलेली एक सिच्युएशन दिलेली आहे आणि याच्यासाठी तुम्हाला एक फ्रेज सिलेक्ट करायचा आहे ऑप्शनमधून. ओके, बघा पास्ट इव्हेंट दॅट आर नॉट इम्पॉर्टंट एनीमोर, म्हणजे आधी घडलेल्या ज्या घटना आहेत त्या आता काय इम्पॉर्टंट नाही असं या ठिकाणी म्हणायचं आहे मित्रांनो. यासाठी एकच काय येतं, एक फ्रेज येतं मित्रांनो, वॉटर अंडर द ब्रिज. ही जी फ्रेज आहे मित्रांनो, यालाच काय म्हणतो आपण, की अशा घटना, अशा वस्तू किंवा घटना म्हणा ज्याची आता गरज नाही. ओके, तुमचं या ठिकाणी पहिलं ऑप्शन करेक्ट असेल. बघा मित्रांनो, ॲट अ डोलडम्स म्हणजेच संकटात वगैरे असणे, हे तर होणार नाही मित्रांनो. संधी गमावणे हे पण होणार नाही. ओके, त्यानंतर या ठिकाणी अप ब्लाइंड आहे मित्रांनो, हे पण संधी गमावण्यासारखंच आहे. हे तिन्ही या ठिकाणी येणार नाही मित्रांनो. तर काय येईल, वॉटर अंडर ब्रिज येईल. म्हणजेच काय होईल मित्रांनो, पास्ट इव्हेंट दॅट आर नॉट इम्पॉर्टंट एनीमोर. पहिलं ऑप्शन करेक्ट असेल. नेक्स्ट बघा मित्रांनो, एरर तुम्हाला या ठिकाणी शोधायचा आहे. बघा, द लॉंगर यू स्पेंट, टी आहे मित्रांनो, स्पेंट इन द कोल्ड, द हायर यू रिस्क ॲक्च्युअली गेटिंग सिक. ओके, म्हणजे सिक होण्याची जे रिस्क राहील मित्रांनो ते हायर राहील. लॉंगर जेवढं जास्त आपण कोल्डमध्ये राहू तेवढं. ओके, बघा ओव्हरऑल या ठिकाणी काय मित्रांनो, एक तथ्य आहे. ओके, तथ्य आहे, नेहमीची घटना म्हणणार नाही पण याला एक तथ्य व्याख्या म्हणणार मित्रांनो. युनिव्हर्सल ट्रूथ सारखी एखादी घटना आहे मित्रांनो, एखादी गोष्ट आहे की जेवढं जास्त तुम्ही सर्दीमध्ये राहाल, ओके, तेवढीच जास्त तुम्हाला काय होण्याची शक्यता राहील, एक म्हणजे तुम्ही सिक होण्याची शक्यता राहील मित्रांनो. म्हणजे एक काय आहे या ठिकाणी ट्रूथ आहे मित्रांनो. ओके, आणि जनरली आपण ट्रूथ म्हणा किंवा नेहमी घडणाऱ्या घटना म्हणा त्या आपण कोणत्या टेन्समध्ये यूज करतो मित्रांनो, त्या आपण सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये. ओके, सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये. तर बघा या ठिकाणी काय आलेलं आहे, स्पेंड आलेला आहे मित्रांनो. स्पेंड हा काय आहे मित्रांनो, V2 आहे ना, तर याचा V1 काय असेल मित्रांनो, स्पेंड असेल. ओके, SPEND असेल मित्रांनो. ओके, स्पेंड, टाइम स्पेंड करणे, हा या ठिकाणी स्पेंड होईल मित्रांनो. हा काय होईल, V1 होईल. ओके, तर तुम्हाला या ठिकाणी या स्पेंडची गरज नसून कशाची गरज आहे मित्रांनो, या स्पेंडची. ओके, तुमचं या ठिकाणी हे जे या पार्ट असेल, हा जो पार्ट आहे द लॉंगर यू स्पेंड, ओके, या पार्टमध्ये एरर असेल. दुसरं ऑप्शन तुमचं करेक्ट असेल. ओके, तर अशा प्रकारे मित्रांनो आपण 25 क्वेश्चन या ठिकाणी कव्हर केलेलं आहे. एक्सप्लेनेशन जर आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा मित्रांनो. सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि शेअर करून सपोर्ट करा मित्रांनो. धन्यवाद.